जागृतीची आवश्यकता ही सर्वांना आहे, भानावर येण्याची आवश्यकता सर्वांना आहे. म्हणजे सती जी आहे, जी बुद्धांची अंतिम शिकवण आहे, अप्रमादेन संपादेथ, किंवा सती संप्रजन्य म्हणजे जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा, हा जो बुद्धांचा अंतिम संदेश आहे, हा प्रत्येकाला आवश्यक आहे. प्रत्येकजण जागा पाहिजे, प्रत्येकजण भानावर पाहिजे, प्रत्येकजण जागृत पाहिजे. जागृत असेल तर त्याला जीवनाचं भान राहतं. ज्याला जीवनाचं भान राहतं त्याला जीवनाचे प्रश्न पण कळतात, जीवनाच्या समस्या कळतात. आणि ज्याला स्वतःची समस्या कळते, जीवनाची समस्या कळते, त्याला इतरांची समस्या कळते. ज्याला स्वतःची समस्या कळते तो स्वतःच्या जीवनाबद्दल संवेदनशील असतो, सेन्सिटिव्ह असतो, कारण त्याला जीवन काय हे कळलेलं असतं आणि त्यामुळे जीवनातले प्रश्न त्याला कळतात. आणि ज्याला स्वतःचे प्रश्न कळतात त्याला इतरांचे कळू शकतात. बाबासाहेबांचं उदाहरण आपण घेतलं तर बाबासाहेब म्हणाले की माझ्या समाजाची दुःख, माझ्या बांधवांची दुःख मला माझ्या अनुभवातून कळालेली आहेत, असं त्यांचं एक विधान आहे. मी माझ्या समाजासाठी का काम करू शकलो, तर माझ्या समाजाची दुःख मला माझ्या अनुभवातून समजलेली आहेत. आणि आणखीन पुढे जाऊन ते म्हणतात की माझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसाला जर अशा प्रकारचा त्रास होतो, माझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसाला जर अशा प्रकारचा त्रास होतो तर माझ्या गोरगरीब अशिक्षित जनतेला किती त्रास होत असेल. पण पहिला जो त्यांचा हे त्यांना का समजलं, तर एक तर त्यांनी स्वतः ते यातना भोगल्या, अस्पृश्यता भोगली, उच्चनीचता भोगली, आणि त्यांचा जो त्रास होता ते आपल्याला माहिती आहे की लहानपणी त्यांचे केस न्हावी कापत नव्हता, किंवा शाळेमध्ये त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं, ते फळामागचा डबा घेताना वर्गातल्या मुलांनी जो काही कल्ला केला आणि आमच्या डब्याला शिवेल हा, आमचं अन्न बाटेल वगैरे, हे जे प्रसंग आहेत. आणि ते विहिरीवर पाणी पिला म्हणून लोकांनी त्यांना लहानपणी जे मारलेलं आहे. नंतर उच्च शिक्षित झाल्यानंतर बाहेरच्या देशातून शिकून आल्यानंतर पण महाराजांच्या दरबारी कुठे बडोद्याला काम करत असताना त्यांचे शिपाई पण त्यांच्या अंगावर फाईल फेकायचा वगैरे, सयाजी महाराजांच्या दरबारी. तर हे जे प्रसंग आहेत, ह्या प्रसंगांनी त्यांना ज्या यातना झाल्या, किंवा त्या पारसी कुटुंबाने त्यांना तिथे भाडेकरू म्हणून पण राहू नाही दिलं, हे सगळे अनुभव, बैलगाडीचा अनुभव, आणखी मागे जर गेलं तर बैलगाडीचा अनुभव, त्यांना बैलगाडीत एक तर बसू देत नव्हते आणि बसले तर तो गाडीवरून खाली उतरला वगैरे. हे जे प्रसंग आहेत, या प्रसंगातून त्यांना ज्या यातना झाल्या त्या यातना अनुभवल्या, आणि उच्च शिक्षित झाल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या यातना अनुभवाला आल्या, अगदी त्यांच्या त्या इलेक्शन मध्ये त्यांना इथे पराभूत व्हावं लागलं महाराष्ट्रामध्ये, किंवा बंगालला ते उभे राहिले नंतर. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे सांगतात की अस्पृश्यतेचा त्रास किती जाचक होता. आणि बाबासाहेबांनी ही गोष्ट जी सांगितली की माझ्या समाजाचे दुःख मला माझ्या अनुभवातून कळालेले आहेत, तर हे कोणाला कळतं,
असा एक प्रश्न अस्पृश्यतेची दुःख काय फक्त बाबासाहेबांनीच भोगली नव्हती. बाबासाहेबांच्या आधी सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त दुःख भोगणारे लोक होते. त्यांना का नाही जाग आली, त्यांना का नाही समाजाविषयीची तळमळ निर्माण झाली, त्यांना का नाही इतरांसाठी काही करण्याची इच्छा निर्माण झाली, बाबासाहेबांनाच का झाली? तर बुद्धाच्या भाषेत असं म्हणता येईल की बाबासाहेब एक संवेदनशील व्यक्ती होते आणि त्यांच्यातली संवेदनशीलता ही त्यांच्यातल्या जागृतीने निर्माण झालेली आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. हे ते का सांगायचे लोकांना, जनतेला? कारण जागृत असू आपण, आपल्या जीवनाविषयी जागृत असू, आपल्या जगण्याविषयी जागृत असू, तर आपल्याला जीवनाचा प्रश्न समजतो. आणि आपण आपल्या जीवनाविषयी जागृत नसतो तर समस्याच लक्षात येत नाही. समस्याच आपल्याला जगण्यातली समस्याच लक्षात येत नाही, कारण आपल्या स्वतःशी जीवनाशी कनेक्शनच नाही. ती जागृती ते कनेक्शन आपल्याला आणून देते. आणि म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. आत्मभान येतं. त्याच्यामुळे काय होतं? आत्मभान येतं. आत्मभान आल्यानंतर कळतं की मला काय यातना आहेत, माझ्या जीवनावर त्या परिस्थितीचे काय परिणाम होतात, माझं मन काय काम करतं, कसं काम करतं, कसा विचार करतं, माझं चित्त कसं आहे, माझे इमोशन्स कसे आहेत, भावना कशा आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या स्वतःशी कनेक्ट झाल्यानंतर, म्हणजे ज्याला आपण सेल्फ कनेक्टिव्हिटी म्हणतो, आपण स्वतःशी कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनातलं भान येतं. नाहीतर माणूस हा भान नसल्यावर, सती नसल्यावर, जागृत नसल्यावर बाहेरच्या जगाचा जास्त विचार करतो. इव्हन तक्रारी सुद्धा तो बाहेरच्या जगाचा जास्त करतो. त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, तर त्यानं तसं केलं हे बरोबर आहे, पण आपणही ते सहन केलं, आपणही त्याला प्रतिकार केला नाही, आपणही आपला काय रोल आहे, आपली काय भूमिका पाहिजे हे आपल्यालाही कळत नाही. आणि त्यामुळे आपण फक्त इतरांना दोष देतो आणि त्याच्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या त्रासातून तर बाहेर पडत नाहीत, उलट तो त्रास जास्त गुंतागुंतीचा बनतो. ही गोष्ट बाबासाहेबांनी वारंवार लक्षात आणून दिलेली आहे. त्यामुळे आपल्या जीवनाची जबाबदारी आपण आपल्या शिरावर घेतली पाहिजे. आपली दुःख इतर कोणी दूर करणार नाहीत, आपल्या यातना इतर कोणी दूर करणार नाही, ते आपल्यालाच करावं लागतील, अशा प्रकारची जाणीव ते लोकांना करून देत होते. आणि त्याच्यामुळे ते जनजागृती करू शकले. लोक जागे झाले, लोकांना आपले स्वतःचे प्रश्न कळायला लागले आणि ते प्रश्न लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी बाबासाहेब बऱ्याचदा कठोर भाषा पण त्यांनी वापरलेली आहे. की जसं आता महिलांना उपदेश करताना ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ह्या पृथ्वीवर दुःख भोगण्यासाठी जन्माला घातलं का? तुम्ही आम्हाला कशासाठी जन्म दिला? तर बायकांना म्हणजे त्या स्त्रियांना सुद्धा ते अशा प्रकारे जागृत करायचे की त्या पण एक प्रकारे भानावर यायच्या. आपल्या बांधवांना ते सांगायचे, तुम्ही माणसाचं जीवन जगता का? जसं आता मुक्तिकोण पथे किंवा धर्मांतर का, याच्यामध्ये तुम्हाला समता आहे का, स्वातंत्र्य आहे का, बंधुत्व आहे का, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे का, तुमच्यामध्ये आर्थिक सामर्थ्य आहे का, तुमच्यामध्ये सामाजिक सामर्थ्य आहे का, तुमच्यामध्ये राजकीय सामर्थ्य आहे का, आणि शेवटी म्हणतात तुमच्यामध्ये मानसिक सामर्थ्य आहे का? तर नाही. तुमची सगळीकडून तुमची कोंडी झालेली आहे, गोची झालेली आहे. सगळीकडून तुमचं जीवन हे म्हणजे जर्जर झालेलं आहे. हे सगळं बाबासाहेब लोकांना का सांगू शकले? तर त्यांच्यातली ती संवेदनशीलता, त्यांच्यातली ती जागृती, ज्याला पाळीमध्ये सती हा शब्द आहे. सती म्हणजे भान आहे, जागृती आहे. आणि बुद्धांची देखील शिकवण जी होती ही सतीची, जागृतीची शिकवण होती. म्हणून
अपमादेन संपादित किंवा सती संप्रजन्य, सती पठ्ठान वगैरे ह्या ज्या शिकवणी आहेत ह्या खरं म्हणजे जागृतीच्या शिकवणी आहेत. आणि आपण त्या मूळ शिकवणीपासून जणू काय वंचित आहोत असं कधी कधी मला वाटतं. आपल्याला बऱ्याच वेळा आपण चर्चा केलेली आहे. या ठिकाणी सिनियर लोक आहेत, आनंद संदाम सिंग हे पण आता सिनियर मित्र पण आहेत ते चांगले, आणि सिनियर साधक पण आहेत. अनिल गायकवाड आहेत, राजीव सोनवणे पण विपස්සना करणारे आहेत, शैलेंद्र सर पण विपස්සना करणारे आहेत, भूषण पण विपස්සना करणारे आहेत, आणि सुनंदा साळवे पण. तर आपण सगळेजण हे विषय जाणता. सत्य हा शब्द आपल्याला नवीन नाही. मी जे सांगतो ह्या गोष्टी आपल्याला नवीन नाही. मी बाबासाहेबांच्या पण ज्या काही बाबी सांगितल्या त्यांच्याशी संबंधित या नवीन नाहीत आपल्याला. आपल्याला माहिती आहे, आपण वाचलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे. पण आजचा काळ जो आहे, आत्ताचा जो काळ आहे, मला असं वाटतं की ज्ञानी लोकांची कमतरता नाहीये. ज्ञानी लोकांची कमतरता नाही, ज्ञान भरपूर आहे. मग ज्ञान जर भरपूर आहे, अनुभव पण भरपूर आहेत, वाचक आहेत, विद्वान आहेत, मग एवढाच आपल्या समाजातल्या समस्या एवढ्या गुंतागुंतीच्या का बनलेल्या आहेत? आपलं ज्ञान आपल्याला व्यवहारात का वापरता येत नाही? आणि असं कोणी गायडन्स करणारं का कोणी आज दिसत नाही? आपल्याला तक्रार नाही करायची, आपल्याला पुनर्परीक्षण करण्याची गरज आहे. थोडं मागे वळून पाहण्याची गरज आहे की बाबासाहेबांच्या कार्याचा अर्थ काय, किंवा बाबासाहेबांच्या विचारांचा अर्थ काय, बाबासाहेबांच्या चळवळीचा अर्थ काय. आता बाबासाहेबांची बहुतेक भाषणं आणि पुस्तकं, लेख सर्व काही प्रकाशात आलेलं आहे. शासनानं जे काही प्रकाशित केलेले आहेत ग्रंथ, त्यातले काही आपण आधीच वाचलेले आहेत. प्रकाशित होण्याच्या अगोदर, शासनाच्या प्रकाशनाच्या अगोदर आपण ती पुस्तकं वाचलेली आहेत. आणि आता तर बरंचसं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचलंय, परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या संदेशांचा योग्य अर्थ आपल्याला लागतो का? आणि जर लागत असेल तर मग समाजातल्या समस्या सुटायला उशीर का होतो? किंवा एकमेकांमध्ये देवाणघेवाण का नाही? अनेक संघटना काम करतात, अनेक संस्था काम करतात, अनेक लोक बाबासाहेबांचे अभ्यासक आहेत, बौद्ध धर्माचे अभ्यासक आहेत, लेखक आहेत. आपल्यामध्ये एक वाक्यता काय येत नाही? आता इथं सुद्धा बघा, आपण लगेच उदाहरण घेऊ शकतो. इथे आता राजीव सोनवणे भारतीय बौद्ध महासभेत काम करतात. शैलेंद्र निकम तर स्वतंत्रपणे आणि इतरत्र पण बऱ्याच ते अनुभव घेत ते आता इथपर्यंत आलेले आहेत. मला जास्त इतरांबद्दल मला जास्त सांगायचं नाही, मी उदाहरण देतोय फक्त. भारतीय बौद्ध महासभेचे राजीव सोनवणे आहेत. शैलेंद्र निकम तर हे विपස්සना किंवा टीएमएजी किंवा बऱ्याच त्याच्यामध्ये चळवळीमध्ये काम करतायत ते. सुनंदा साळवे सुद्धा जुन्या ब्रह्ममित्र आहेत आणि टीएमएजी मध्ये त्यांनी सगळे चळवळ जवळून अनुभवलेली आहे. आनंद संदाम सिंग हे सुद्धा जुने मित्र आहेत आणि आता ते बरेच अभ्यासक आहेत. ते बुद्धिझमच्या वेगवेगळ्या अंगांचा ते अभ्यास करतायत. ते आता पाली एम.ए. वगैरे काही करतायत ते विद्यापीठातून. अनिल विणकर हे पण सिनियर आहेत, अनिल गायकवाड पण सिनियर आहेत. आपण स्वतःला प्रश्न विचारूया, आपल्यामध्ये बाबासाहेबांच्या बाबतीत किंवा बुद्ध धर्माच्या बाबतीत एक वाक्यता आहे काय? एक विचार आपण असं एक ठाम असं मत
मांडू शकतो काय की अमुक एक एक जो विचार आहे बुद्धाचा किंवा बाबासाहेबांचा, हा आपल्या सगळ्यांना एकाच पातळीवर मान्य आहे किंवा समजला आहे, आणि त्याला घेऊन आपण पुढे गेलो तर आपण एकत्र येऊ शकतो, एकत्र राहू शकतो, किमान देवाणघेवाण करू शकतो, किंवा आपल्यातले मतभेद आपण दूर करू शकतो, आणि एका स्टेजवर नाही म्हणणार मी, परंतु एका ठिकाणी एक मताला आपण येऊ शकतो. असं कॉन्फिडेंटली आपल्याला आत्मविश्वासानं म्हणता येतं का? तर मला वाटतं त्याचं उत्तर थोडंसं नाही असंच आहे. आपण प्रसंगानुरूप भेटतो, आपण प्रसंगानुरूप भेटतो, आपण एका विचाराला घेऊन आपण भेटत नाही, कारण एक वाक्यता नाही, एक मत नाही. ज्ञान आपल्या सगळ्यांकडे आहे, आपण काही नवीन बोलत नाही, सगळं माहिती असलेलंच बोलतोय आपण. मग जर एवढं माहिती आहे, एवढं ज्ञान आहे, मग प्रॉब्लेम कुठं आहे? एक विचाराला येण्याचा, एक मताला येण्याचा प्रॉब्लेम कुठं आहे? बाबासाहेबांच्या काळात कितीतरी अशिक्षित लोक आणि सुशिक्षित लोक बाबासाहेबांनी एकत्र आणले, ज्यांच्यात कधीच मत जुळू शकत नाही असे पण लोक त्यांच्या बरोबर आलेले आहेत. एक उदाहरण म्हणजे आता आचार्य यात्रेंचं आहे. आचार्य यात्रे सुद्धा आता बाबासाहेबांना बराच काळ ते दोष देत होते, अगदी शिव्या पण देत होते, पण शेवटी ते बाबासाहेबांना शरण आले एका प्रकारे, आणि ते बौद्ध धर्माच्या मार्गावर पण यायचा त्यांचा विचार होता. आणि बाबासाहेबांनी पण त्यांच्याबद्दल फार आत्मीयतेनं विचार केलेला आहे, ते त्यांच्या पत्रव्यवहारातून लक्षात येतं. बाबासाहेबांशी ज्यांचं पटत नव्हतं त्यांना सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याशी जोडून घेतलं. जो समाज त्यांना त्यांचा अवहेर करत होता, द्वेष करत होता, त्रास देत होता, त्याच्यात सुद्धा त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याला सहमती जरी नसली तरी सहानुभूती दाखवणारे बरेच लोक निर्माण झाले होते. आज आपल्याला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, मतभेदाचं फार मोठं कारण नाही, तरी पण आपल्याला का असं दिसत नाही की आपण एकत्र येऊन काही गोष्टी बोलू शकतो, चर्चा करू शकतो? त्याचं एक कारण मला असं दिसतं की प्रत्येकाचं बुद्धाबाबत आणि बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा आणि बुद्धांच्या बाबतीत सुद्धा वेगळं परसेप्शन आहे. म्हणजे तुम्हाला वेगळंच समजतंय, मला वेगळंच समजतंय, तुमचा विचार वेगळाच आहे, माझा विचार वेगळाच आहे. आपण एकच बाबासाहेबांबद्दलच विचार जर करायला लागलो तर आपण वेगळ्या पद्धतीनं असं मानतो की जणू काय तुमचे बाबासाहेब वेगळे आहेत आणि माझे बाबासाहेब वेगळे आहेत. प्रत्येकाचं म्हणजे आपण सगळ्यांच्या बाबतीत आपण विचार करू, आणि हाच विषय आपण व्यापक अर्थानं समाजामध्ये पाहू. समाजात ते चित्र आहे की जणू काय तुमचे बाबासाहेब तुम्हाला समजलेले वेगळे आहेत आणि मला समजलेले वेगळे आहेत, तुमचे बुद्ध वेगळे आहेत, माझे बुद्ध वेगळे आहेत. म्हणजे फक्त मी आंबेडकरी आणि बौद्ध समाजाबद्दल बोलतो, आंबेडकरी बौद्ध समाजाबद्दल बोलतो, इतरांबद्दल नाही बोलत. इतरांबद्दल तर ते आहेतच आहे. ते आता आपण काही संस्था पण पाहतो, हे संस्था म्हणजे बाबासाहेबांना मानतात पण त्यांच्यात एक वाक्यता नाही, ते काही परस्पर विरोधक पण आहेत काही, आणि सतत टीकेच्याच मूडमध्ये असतात सगळे. बौद्ध धर्माचं काम करणाऱ्या संस्था आहेत, संघटना आहेत, बुद्धाबद्दलच बोलतात, पण एकमेकांशी मात्र त्यांचं पटत नाही. हीच गोष्ट आपल्याला जागतिक पातळीवर पण पाहायला मिळते, हे पण आपण लक्षात घेऊ. जागतिक पातळीवर सुद्धा बौद्ध राष्ट्रांचा जर विचार केला आपण, तर बौद्ध राष्ट्रांमध्ये सुद्धा एकमत नाहीये. बुद्ध धर्माचंच काम करतात पण एकमत नाही. कारण काय, प्रत्येकजण आपापल्या संस्कृतीला धरून बुद्ध धर्माचं काम करतो, बुद्ध धर्माचा प्रचार करतो. म्हणतो आपण ते, किंवा आपण सगळेच बौद्ध म्हणून आपण जर विचार केला तर आपण म्हणतो की
मी बौद्ध धर्माचा प्रचार करतो, ते पण बौद्ध धर्माचा प्रचार करतात असं ते म्हणतात. परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा संस्कृती मिसळलेल्या आहेत. म्हणून आता तिबेटन बुद्धिझम किंवा चायनीज बुद्धिझम किंवा जपानीज बुद्धिझम किंवा बर्मीज बुद्धिझम किंवा श्रीलंकन बुद्धिझम, थाई बुद्धिझम आणि आता आपला आंबेडकरी बुद्धिझम, हे सगळे जर हे एक सेक्ट्स आपण जर पाहिले, आपण एक गट आपण पाहिले, त्याला संप्रदाय नाही म्हणत आपण, एक वेगवेगळ्या मताचे लोक जणू काय आहेत. तर यांच्यामध्ये एक वाक्यता येणं हे का कठीण आहे? तर मला एक कारण असं दिसतंय, आता मी 40-41 वर्षाचा अनुभव घेऊन बोलतोय, मला एक कारण असं दिसतंय की एक वाक्यता येण्यासाठी एकमत व्हायला पाहिजे आणि एकमत होण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या मताचं पण परीक्षण केलं पाहिजे. हे परीक्षण करणं, विचार करायला प्रवृत्त करणं इतरांना, हे बाबासाहेबांच्या कार्याची मी मेख मानतो, मुख्य बाब मानतो की त्यांनी इतरांना विचार करायला प्रवृत्त केलेला आहे. त्यांनी माझं म्हणणं ऐका असं नाही म्हटलं, विचार करा, ह्याच्यावर विचार करा. उदाहरण म्हणून आपण बऱ्याच वेळा चर्चा केली याच्यावर की बुद्ध अँड हिज धम्म, ज्याचा चुकीने अनुवाद भगवान बुद्धांनी त्यांचा धर्म असा केलेला आहे किंवा भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म असा अनुवाद केलेला आहे, तो चुकीचा वाटतो. बाबासाहेबांनी दी बुद्ध अँड हिज धम्म म्हटलेला आहे. तर त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये, त्याच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे ते तसं शॉकिंग आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही त्रिपिटकांमुळे, म्हणजे निकायांमुळे असा शब्द वापरला त्यांनी. आणि निकाय आपल्याला माहिती आहे, त्रिपिटकातलं जे सुत्त पिटक आहे त्यातले 5 निकाय आहेत. तर त्याचा संदर्भ घेऊन बाबासाहेब म्हणतात की बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे निकायांनी पझल बनवलेलं आहे. पझल असा इंग्रजी शब्द वापरला आहे. पझल म्हणजे गोंधळ टाकणारं बनवलेलं आहे. म्हणजे ते निकायांना, त्रिपिटकाला दोष देतात. ते कशामुळे झालं, काय झालं, हा एक वेगळा अभ्यासाचा मुद्दा आहे. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की बाबासाहेबांनी ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिली की आपल्याला निकायांवर सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल, विचार करावा लागेल. त्रिपिटकावर पण आपण विचार करावा लागेल. जे बऱ्याच लोकांना असं त्रिपिटक म्हणजे बुद्धाची मूळ शिकवण आणि बुद्धवाणी वगैरे अशा पद्धतीनं त्याचं जे इंटरप्रिटेशन केलं जातं ते आपण सगळ्यात नाकारत नाही. त्रिपिटक नाकारण्याचा मुद्दा नाही, परीक्षण करण्याचा मुद्दा आहे, निरीक्षण करण्याचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी 4 प्रश्न जे निर्माण केलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे ते. किंवा गृहत्याग का केला? मुळात त्यांनी गृहत्याग केलाच नाही, त्यांनी राज्यत्याग केलेला आहे. त्यांना ती शिक्षा दिली होती की तू जर युद्धात सहभागी नाही झाला, सिद्धार्थ गौतमाला शाक्य संघाने, त्यांच्याच लोकांनी, हे पण विशेष आहे, आणखी त्रास देणारे बहुधा जवळचेच असतं असं सगळीकडे दिसतंय. जवळचे लोक जास्त त्रास देत असतात. तर शाक्य संघाने बुद्धाला, सिद्धार्थ गौतमाला असं म्हटलं की तू जर युद्धात सहभागी झाला नाही, शाक्य आणि कौली यांच्या, म्हणजे आईकडचे लोक आणि वडिलांकडचे लोक, सिद्धार्थ गौतमांच्या, तू जर या युद्धामध्ये सहभागी झाला नाही तर तुझ्या कुटुंबाला आम्ही शिक्षा देऊ. काय शिक्षा देऊ? तर बऱ्याच भयंकर शिक्षा त्यांनी सांगितलेल्या. तर आम्ही तुला फाशीची पण शिक्षा देऊ शकतो, आम्ही तुझ्या कुटुंबाची सगळी संपत्ती जप्त करू शकतो, किंवा तुला हे राज्यत्याग करून जावं लागेल. परंतु बुद्धांनी जो एक पर्याय स्वीकारलेला आहे की माझ्या कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा, त्यांची संपत्ती जप्त करण्यापेक्षा मी हे राज्य सोडून जातो.
शाक्यांचं राज्य सोडून जातो. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही दिलेली शिक्षा पण मी भोगल्यासारखं होईल. त्यांनी ते राज्य सोडलं, कुटुंबाला घेऊन जाऊ शकले नाही, इव्हन यशोधरा किंवा राहुलला. त्यांना सोडून ते गेले. या घटनेचा विरोधकांनी चुकीचा प्रचार केलेला आहे. ती घटना त्यांनी दुर्लक्षित केलेली आहे, युद्धाच्या संबंधातली. त्यांनी काय म्हटलं, आपण काय वाचत आलो लहानपणापासून, सिद्धार्थ गौतमांनी यशोधरेला आणि राहुलला झोपेत सोडून दिलं आणि न सांगता रातोरात ते निघून गेले. बाबासाहेबांनी या गोष्टीला छेद दिलेला आहे आणि याच्यावर विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी तो युद्धाचा प्रसंग मग त्यांच्या पुस्तकामध्ये टाकलेला आहे. 4 आर्य सत्य, 4 सत्यांचा मुद्दा आहे, किंवा कर्म पुनर्जन्माचा मुद्दा आहे, 4 दृश्यांचा मुद्दा आहे. तर हे प्रश्न त्यांनी, यातले काही सगळ्या गोष्टी नाकारल्या नाहीत त्यांनी. म्हणजे 4 आर्य सत्य त्यांनी नाकारले नाहीत, कारण दुःखाचं कारण, निवारण आणि मार्ग ह्याच्यावर त्यांनी ग्रंथामध्ये जे पहिलं प्रवचन म्हणून जे प्रकरण आहे पंचवर्गीयांना दिलेलं, त्याच्यामध्ये ते 4 आर्य सत्याविषयी बोललेले आहेत. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्याचं निवारण होऊ शकतं, म्हणजे निरोध होऊ शकतो, आणि अष्टांग मार्ग म्हणजे आर्य अष्टांग मार्ग म्हणून मार्ग, तो दुःख निवारणाचा मार्ग, याच्यावर बाबासाहेबांनी चर्चा केलेली आहे. म्हणजे 4 आर्य सत्य बाबासाहेबांनी नाकारले नाहीत, परंतु ज्या पद्धतीने मांडले गेलेले आहेत, सांगितले जातात, त्याच्यातून विरोधकांना बुद्धाला निराशावादी, दुःखवादी, गृहत्यागाचा मुद्दा घेऊन पळपुटा, बेजबाबदार अशा प्रकारचे त्यांच्यावर जणू काही आरोप ठेवलेले आहेत. आणि म्हणून बुद्धाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा लोकांचा विकृत झालेला आहे. बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींना छेद दिलेला आहे आणि अनेक शिकवणी ज्या आहेत बुद्ध धम्मातल्या, त्याच्यावर बाबासाहेबांनी जणू काही परीक्षण करायला, निरीक्षण करायला, पुनर्विचार करायला भाग पाडलेला आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की हे परीक्षण कोण करू शकतो? हा परीक्षणाचा मुद्दा घेऊन अजून एक मुद्दा आपल्याला तो माहिती आपल्या सगळ्यांना, की बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला होता, तो ग्रंथ छापायच्या अगोदर त्यांनी 60 विद्वानांना जगभरामध्ये पाठवून दिला होता. एकाने त्याला उत्तर दिलं नाही. का उत्तर दिलं नसेल? तर बाबासाहेबांनी परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, त्रिपिटकावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आणि हे 60 लोक असं म्हणू, किंवा प्रातिनिधिक स्वरूपाचं आपण असं स्टेटमेंट करू शकतो की बहुतेकांना परंपरेवर विचार केलेला आवडत नाही. प्रथा परंपरेवर विचार केला, प्रश्न निर्माण केलेला कोणाला आवडत नाही. म्हणजे परीक्षण करायला आवडत नाही. परीक्षणाला ते विरोध समजतात. पण बाबासाहेबांचा हेतू तसा नव्हता. त्यांना परीक्षण हे काय बुद्ध धम्माला विरोध करण्यासाठी, किंवा बौद्ध जगाला विरोध करण्यासाठी, किंवा त्रिपिटकाला विरोध करण्यासाठी नव्हता त्यांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं मूळ बुद्ध जगाला समजले पाहिजेत. बुद्धांना काय सांगायचं होतं? बुद्धाच्या काळात जे प्रश्न पटापट सुटायचे ते प्रश्न, की आपण बऱ्याच वेळा सारखा विचार करतो की किसा गौतमीने किती वेळात ती डेड बॉडी सोडून दिली कोणत्या एका मुलाची, 1 तासात, 2 तासात, 3 तासात, किती वेळात ती बॉडी सोडून दिली. सोनामी सर, कॅमेरा समोर खाऊ नका काही. हा, तर किती वेळात ती डेड बॉडी सोडून दिली.
राजू सोनवणे सर, कॅमेरा समोर खाऊ नका काही. किती वेळात त्यांनी किस्सा गौतमीने डेड बॉडी सोडून दिली? 2, 3, 4 तासात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का मृत्यूचं सत्य बऱ्याच अंशी तिला तिथल्या तिथं समजलं. की अंगुली मालाने किती वेळ तलवार हातात येऊन तो उभा होता? का बुद्धाचं प्रवचन संपेपर्यंत तो तलवार घेऊन उभा होता का? नाही. तर बुद्धांच्या बोलण्याचा, सांगण्याचा त्याच्यावर इतका सहज आणि सरळ परिणाम झाला जागेवरच, की त्याने मारायचा विचार सोडून दिला. अशा अनेक घटना आहेत बुद्ध काळामध्ये, की काही तासात, काही दिवसात, काही महिन्यात ते काम होत होतं. कारण ती बुद्धांची सांगण्याची पद्धत, बुद्धांची शिकवण, बुद्धांची संवेदनशीलता हा मुद्दाच वेगळा आहे. आज ते होत नाही. आज 40-40 वर्ष, 50-50 वर्ष आपण अभ्यास करतो, ध्यान साधना करतो, बऱ्याच गोष्टी करतो, आपण प्रवचन पण देतो, आणि दुःखमुक्ती आपल्याला शक्य आहे का असं जर आपण स्वतःला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला हो नाही म्हणता येत पटकन. नाही, ते आपलं काम नाही. ते त्याला फार काय म्हणतात, पूर्व पुण्य पाहिजे, पारमी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. आपण तर मुद्दा भलतीकडेच येतो. ते पूर्वजन्माचं कर्म पाहिजे, काहीतरी कमी आहे, वेगळेच उत्तर देतो आपण. आणि बुद्धाच्या काळामध्ये इतकं सहज सरळ काम व्हायचं. काही दिवसात बरेच लोक श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अर्हत प्राप्ती व्हायची त्यांना. आणि प्राप्ती झाल्यानंतर बुद्ध त्यांना सांगायचे, आता इतरांना तुमचा अनुभव सांगा. थर्त भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता ते फक्त भिक्खूंना सांगितलं असेल असं नाही, इतरांना पण सांगितलं त्यांनी, कारण इतरांना प्राप्ती होत होती. तर आपला अनुभव इतरांना सांगा. आणि म्हणून पटापट बौद्ध धर्माचा प्रचार झाला, म्हणजे मुक्तीचा प्रचार झाला, बुद्धाचा प्रचार झाला. आज आपल्याकडे सगळी साधनं असून पण ते होत नाही. झालं तर आपण बुद्ध धर्माचा प्रचार कधी कधी कमी करतो, किंवा बाबासाहेबांचा प्रचार आपण कमी करतो. आपण आपल्या मताचा आणि आपल्या संस्थेचा प्रचार जास्त करतो. आपल्या मताचा प्रचार जास्त करतो. आपल्याला जसं समजलं तसं आपण सांगतो. पण बाबासाहेबांना हा मुद्दा लक्षात आणून द्यायचा होता जणू काही, की मूळ बुद्ध आता शोधले पाहिजेत. म्हणून जे चाललंय, जे आहे, त्याचं पुनर्परीक्षण केलं पाहिजे. परंतु जसा प्रश्न आपण मगाशी निर्माण केला, तर हे काम कोण करू शकतो? ज्याला भान आहे तो, जो जागृत आहे तो, ज्याच्यामध्ये पाली जो सती शब्द आहे, तो सती जागृतीच्या अर्थाचा शब्द आहे. बुद्धांना आपण सम्यक समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो, तो स्मृतिमान म्हणतो. तर ती सती, जागृती, भान हा त्यांच्या प्राप्तीचा बेस आहे, पाया आहे. ध्यान नव्हे. ध्यान ही मनाची वेगळी अवस्था आहे. ध्यान हे अटेन्शन आहे. तो एक वेगळा आपला चर्चेचा विषय पण आपण घेऊ शकतो आणि मोकळ्यापणाने चर्चा करू. ध्यान म्हणजे काय, सती म्हणजे काय, जसं आता आपण चर्चा करतोय. बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलं आणि काय म्हटलं, बुद्धांनी नेमकं काय म्हटलं, तसं काय म्हटलं, एक वाक्यता काय नाही. मोकळ्यापणाने आपण जर अशी विचार करायला लागलो, चर्चा करायला लागलो, तर मला वाटतं बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की मूळ बुद्ध जे आहेत, मूळ बुद्धांची शिकवण कशासाठी होती, तर ती माणसाच्या जीवनाचे प्रश्न सोडवण्यासाठी होती. ज्याला दुःख म्हटलेलं आहे, यातना म्हटलेलं आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धांची शिकवण होती. बुद्धांची शिकवण ही केवळ पठणाचा किंवा कर्मकांडाचा मुद्दा नव्हता, आजही नसला पाहिजे, पण तो आता कर्मकांडाचाच मुद्दा बनलेला आहे बराचसा. तर बुद्धांची शिकवण ही निब्बाणाची म्हणजे दुःखमुक्तीची शिकवण होती. कारण दुःख माणसाला, प्राण्यांना सहन होत नाही. प्रत्येकजण त्याच्यातून
बाहेर पडण्यासाठी धडपड करतो आणि त्याला तो मार्ग मिळाला पाहिजे मुक्तीचा. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला याचा आणखी वेगळा संदर्भ आहे. आपल्या ज्या अस्पृश्यतेच्या यातना आपल्यापैकी काही जणांनी आणि आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी आणि त्यांच्या वाडवडिलांनी म्हणजे पूर्वजांनी ज्या यातना भोगल्या, ज्याचे स्वतः बाबासाहेब साक्षीदार होते, त्या यातनांमधून देखील बाहेर पडण्यासाठी बुद्ध धर्मच उपयोगाचा आहे हे त्यांना पटलं होतं. म्हणून त्यांनी बुद्ध धर्म दिलेला आहे. केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्यासाठी नाही, संकुचित अर्थानं बुद्ध किंवा राजकारणास राजकीय हेतूने पण नाही. त्यांचं तर म्हणणं होतं जगाचे प्रश्न, जग जर बुद्ध धर्माच्या मार्गावर आलं तर जगाचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे बुद्ध धर्माचा जो काही उद्देश आहे, बुद्ध धर्मात जी काही व्यापकता आहे ती वेगळी आहे हे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. आणि आज देखील आता आपले प्रश्न जर सोडवायचे असतील, आपले आता मी संकुचित अर्थानं नाही म्हणत, मी तिथली परिस्थितीच अशी आहे ज्या देशात आपण राहतो. जसं बाबासाहेबांनी महारांचीच परिषद का, असं 36 साली जो प्रश्न निर्माण केला, मुक्ती कोण पथे किंवा धर्मांतर का या विषयावर बोलताना महारांचीच परिषद का, तर इथली परिस्थितीच अशी आहे का तुम्ही जातीला घेऊन किंवा त्या गटाला घेऊनच विचार करू शकता. ही परिस्थितीच आहे. कारण ते जातीचे बंधन किंवा बॅरियर जो आहे, जातीची जी काय म्हणतात, जे कंपाऊंड आहे, जातीच्या ज्या भिंती आहेत, या आजही कधी कधी असं वाटतं इकडचा आवाज तिकडे पोहोचत नाही. बाबासाहेब म्हणायचे की उच्च वर्गातले लोक जेव्हा कथिलाच्या मोलाचं काम करतील त्याला सोन्याचं मोल येतं, आणि आपण सोन्याचं मोलाचं काम केलं तरी त्याला कथिलाचं पण मोल लवकर येत नाही. त्याचं कारण असं आहे की इथली परिस्थितीच अशी, ती मानसिकताच अशी बनलेली आहे व्यवस्थेमुळे. त्याच्यामुळे आपल्याला बंदिस्त गटांमध्येच काम करता येणे शक्य आहे. आजही आपण पाहतो बौद्ध धर्माच्या मार्गावर कोणते लोक आहेत जास्त, ते बाबासाहेबांचेच लोक आहेत, इतर लोक पण आहेत. तरी इथली परिस्थिती तशी आहे. याच्यामुळे आपल्याला जास्त म्हणजे भेद म्हणून बोलायचं नाही, वास्तवता म्हणून, सत्य म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागेल आणि विचार करावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी सती, जागृती, भान याच्या अंतर्गत येतात असं आपण म्हणतोय. आणि सती जागृती ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि ती कशी डेव्हलप केली जाऊ शकते, कशी विकसित केली जाऊ शकते. सतीचं पठाण म्हणजे सतीचं प्रस्थान, पुढे जाणं म्हणजे कुठे जाणं, तर थोडंसं उलटं पाहावं लागतं. आपल्याकडे आल्यानंतर, स्वतःमध्ये आल्यानंतर आपण सतीचं पठाण कसं होतं हे सती पठाण सुत्त किंवा अनापान सती सुत्त असं म्हणतं. सतीचं पठाण म्हणजे प्रस्थान म्हणजे पुढे जाणं, आत जाणं कसं होतं, तर आपण उदाहरणार्थ शरीरात आतमध्ये चालणारा जो श्वास आहे त्या श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो. तिथे आपल्याला काही पातळीवर स्वतःचं भान येतं. आणखीन तो जो नैसर्गिक त्याला अनापान जे म्हटलेलं आहे, ते अनापान नैसर्गिक श्वास जे हे धड घेतं, हे शरीर घेतं, हे आतमध्ये पाहता 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 आपण नॅचरली, नैसर्गिकपणे आपण कायेच्या संपर्कात येतो, म्हणजे जिवंत कायेच्या संपर्कात येतो. म्हणजे ती अनापान सती कायानुसतीमध्ये रूपांतरित होते जणू काही, किंवा डेव्हलप होते. रूपांतरित म्हणण्यापेक्षा डेव्हलप होते.
ही काळात जिवंत आहे म्हणजे याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत. त्या फिलिंग म्हणजे आपली सुखदुःख आहेत किंवा न्यूट्रल फिलिंग्ज आहेत, सुखदुःख रहित जाणीवा, त्या जाणीवा आहेत, पण त्यातलं सुखदुःख तेवढं स्पष्ट नाही. तर ते सुखदुःख विरहित वेदना आहेत, जाणीवा आहेत. ही जी सुखदुःख आहेत याचं कारण एक चित्त आहे. चित्त म्हणजे इमोशन्स आहेत, विकृती आहेत. सगळेच इमोशन्स विकृती नाहीत, परंतु ज्या विकृती आहेत, ज्याला मुख्यतः लोभ आणि द्वेष म्हटलेलं आहे, ते चित्त आहे. आणि हे चित्ताला अग्नी पण म्हटलेला आहे, अग्नी पण आहे. तो अग्नी आहे म्हणूनच लोभाग्नी आणि द्वेषाग्नी म्हटलेला आहे, किंवा रागाग्नी आणि द्वेषाग्नी म्हटलेला आहे. तर ह्या लोभामुळे आणि लोभामुळे किंवा रागामुळे, राग हा हिंदी शब्द आहे, लोभ आणि द्वेषामुळे सुखदुःख निर्माण होतात. लोभाप्रमाणे घडलं तर माणसाला सुख मिळतं, लोभाप्रमाणे नाही घडलं तर दुःख होतं. द्वेषाप्रमाणे घडलं तर सुख वाटतं, द्वेषाप्रमाणे नाही घडलं तर दुःख होतं. म्हणजे सुखदुःखाचं कारण हे चित्त आहे, हे लोभ द्वेष आहेत. आणि ह्याच्याप्रमाणे आपली विचार प्रक्रिया, ब्रेन सिस्टम जी आहे, नर्वस सिस्टम जी आहे, ही ओव्हर ऍक्टिव्हेट होते. ओव्हर ऍक्टिव्हेट, ती ऍक्टिव्ह कायमच असणार आहे. विचार प्रक्रिया, ब्रेन, मेंदू हा कायमच ऍक्टिव्ह असतो. परंतु विकार आणि विकृतींमुळे, ह्या लोभ द्वेषामुळे, चित्तामुळे मनोधर्म अतिसक्रिय होतात. हे एक कारण. किंवा इंद्रियांकडून जे विषय मेंदूला मिळतात, विचारांना मिळतात, त्याच्यातल्या काही गोष्टींविषयी लोभ असतो, काहींविषयी द्वेष असतो. म्हणून विचार पण पुन्हा आपल्या चित्ताला उद्दीपित करतात, सक्रिय करतात, आणि सुखदुःख आणखीन गुंतागुंतीचं बनतं. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीरावर होतं म्हणजे सगळ्या अवयवांवर होतं, सगळ्या ग्रंथींवर होतं. त्या ग्रंथी स्रावल्या की मग तर रक्तप्रवाहात, त्या रक्तामध्ये त्या ग्रंथींचा स्राव मिसळतो, म्हणून आपल्याला काही आजार पण होतात. अशा प्रकारचं ते एक कार्यकारण भाव आहे तो. हे सगळं जर पाहायचं असेल, अनुभवायचं असेल, ह्याच्या निमित्तानं जर आपल्यामध्ये जागृती निर्माण करायची असेल, तर आपल्याला आनापानसतीचा पद्धतशीर ध्यान म्हणून नाही, जागृती म्हणून आनापानचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. ही बुद्धांची शिकवण आहे. आणि याच्यावर आपण आपल्या वर्कशॉपमध्ये भर देतो. अजूनही आपण प्राथमिक पातळीवरच ही चर्चा चालू ठेवलेली आहे. पुढे चालून आपल्याला काही दीर्घ आपल्याला शिबिरं घेण्याची गरज आहे, वर्ग घेण्याची गरज आहे, शिबिरं घेण्याची गरज आहे. आणि हा जो थेरॉटिकल पार्ट जो आहे सतीपाठांचा, थोडा वेळ माईक बंद करा, म्हणजे खोकल्याचा आवाज येतो इकडे. तर आपल्या ह्याच्यात जो जागृतीचा हा जो मार्ग आहे, हा मार्ग आपल्याला प्रॅक्टिकली अनुभवता आला पाहिजे. आणि केला, बंद केला. तर जागृतीचा जो मार्ग आहे तो आपल्याला क्रमशः चालता आला पाहिजे, प्रॅक्टिस करता आली पाहिजे. ही बुद्धांची मुख्य शिकवण आहे. या पद्धतीनं जसं आता आपण बुद्धांना संपूर्ण जागृत म्हणतो, तर शेवटी बुद्धगयेमध्ये 40 दिवसांमध्ये किंवा 30 जे काय आहे, 40 दिवसाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला आहे बुद्धांडी धम्ममध्ये. तर त्या 40 दिवसांमध्ये त्यांना जे काही सापडलेला आहे, तो हा जागृतीचा मध्यम मार्ग सापडलेला आहे. तो काय आहे हा आपल्याला एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, आणि तो आपण पुढे चालून घेणार आहोत. तर मला अतिशय आनंद होतो आजच्या या वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये व्यस्त असलेले लोक
वेगवेगळ्या संस्थांमध्ये म्हणा, वेगवेगळ्या साधनांमध्ये म्हणा, किंवा काही लोक तसं नसेलही, वेगळ्या अभ्यासामध्ये व्यस्त असलेले लोक आपण इथे एकत्र चर्चा करतोय, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला काय वाटतं याबद्दल आपण थोडस स्पष्टपणे विचार करू शकतो. कारण हे वन वे आपलं सत्र जे आहे जागृतीची कार्यशाळा आहे. कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप आहे. वर्कशॉप म्हणजे इथं काहीतरी कार्य करायचं, इथं फक्त चर्चा नाही करायची, इथं वन वे, इथं प्रवचन नाही किंवा इथं भाषण नाही. इथे आपल्याला विचारांना प्रवृत्त करण्यासाठी, वास्तवाला फेस करण्यासाठी, वास्तवाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला ओपनली डिस्कशन करण्याची एक सवय लावून घेतली पाहिजे. जो आपापल्या पातळीवर जो आपण जे विचार करतो त्यापेक्षा समोरासमोर येऊन आपण, कारण सगळ्यांना एकाच मार्गाने जायचं आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत, बुद्धाच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. म्हणजे किमान आपल्या मनात तरी तसं आहे. परंतु आपल्याला काय अडचण आहे एकत्र येण्यामध्ये, याच्यावर आपण ओपनली डिस्कशन केलं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजेत.